नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक सुरेश बारगळ, पोलीस भरती ट्रिकी गाईड पुस्तकालय. तर मित्रांनो, आपण मागच्या सेशनमध्ये कोल्हापूरचा पेपर बघितला होता. आता कोल्हापूरला जीकेचा जर तिथे विचार केला तर 56 मार्काला जीके विचारण्यात आलं होतं. त्यापैकी आपल्या बुक्समधील जे की तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय बघा, पोलीस भरती ट्रिकी गाईड, तर 50 मार्काचं वेटेज आपल्याला आपल्या बुक्समध्ये ॲज इट इज आणि डिटेल्स सहित आलं होतं. तर आपण आज सुद्धा जीकेचं सेशन घेणार आहोत आणि त्यानंतर रत्नागिरीचा जो पेपर राहिला आहे आणि रत्नागिरीचा पेपर आणि जे कोल्हापूरचं आपण विश्लेषण बघितलंय त्यामधले सुद्धा बरेचसे प्रश्न यामध्ये बघितले. फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मित्रांनो बघा, पोलीस भरती ट्रिकी गाईड याची 3री आवृत्ती पब्लिश झालेली आहे. तर आता हे 95% सिलेबस कव्हर. तर रत्नागिरीला सुद्धा या तुम्हाला जीकेचे प्रश्न हे 28 प्रश्न विचारण्यात आले होते आणि या बुक्समधील ॲज इट इज रिपीट जवळपास 24 प्रश्न रिपीट झालेले आहे जीकेचे. त्यानंतर मराठी सुद्धा जसं तसं रिपीट झालेलं आहे. गणित 4ही सब्जेक्ट या बुक्समध्ये कव्हर केलेले आहे. तर बघा मित्रांनो, प्रूफ सहित आपण बघणार आहोत. तर आज आपण फक्त जीकेचं, त्यानंतर मराठी सुद्धा मी व्हिडिओ लॉन्च करणार आहे OLS एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर. तर बघा, आता खालीलपैकी कोणता पर्याय योग्यरित्या जुळत नाही. प्रश्न काय विचारण्यात आलेला आहे, खालीलपैकी कोणता पर्याय योग्य जुळत नाही. मग अशा वेळेस तुम्हाला 4ही पर्यायाची पूर्णतः माहिती पाहिजे. तर आता बघा, पहिलं ऑप्शन मध्ये काय दिलेलं आहे, रत्नागिरी हापूस आंबे, म्हणजे रत्नागिरीचा हापूस आंबा प्रसिद्ध आहे, बरोबर. त्यानंतर औरंगाबादची हिमरू शाळी प्रसिद्ध आहे. त्यानंतर घोळ काय झाला बघा, इथं महाबळेश्वर दिलेलं आहे आणि इथं गोदावरी दिलेलं आहे. आता महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण सुद्धा आहे आणि गोदावरी जे दिलेलं ते गोदावरी नदीचं नाव आहे. परंतु गोदावरी जे नदीचं नाव आहे, परंतु गोदावरीचं जर आपण उगमस्थळ बघितला तर कुठे आहे, त्र्यंबकेश्वर म्हणजे नाशिकला. म्हणजे तुमचं आन्सर जे की कोणतं आहे अयोग्य, महाबळेश्वर गोदावरी. मग महाबळेश्वर जे उगम कोणत्या नदीचं आहे, इथं कोणत्या नदीचा उगम होतो, तर बघा कृष्णा नदीचा, महाबळेश्वर सातारा. हा प्रश्न कोल्हापूरला सुद्धा आपण बघितला, रिपीट झालेला होता. म्हणजे याच डिटेल्सवर तुम्हाला तिथे विचारण्यात आलेलं होतं. तिथं काय विचारण्यात आलं तुम्हाला, डायरेक्ट कृष्णा नदीचं काय उगमस्थळ विचारण्यात आलेलं होतं. म्हणजे जे मी तुम्हाला बुक्समधून जे प्रूफ सहित देतोय हे आता तुम्हाला 20 नंबर पेज नंबरवर मिळणार आहे. तर इथं बघा, हे आन्सर कोणतं आहे, महाबळेश्वर. महाबळेश्वरचा विचार केला तर तिथं कोणतं, कृष्णा नदीचा उगम होतो. त्यानंतर कृष्णा नदी भारतातील लांबी किती, महाराष्ट्रातील लांबी किती, तिचं एकूण जलवाहन क्षेत्र किती, किंवा ती नदी कोणकोणत्या जिल्ह्यातून वाहते, पूर्ण डिटेल्स तुम्हाला पेज नंबर 20वर मिळेल. तर तुम्हाला लक्षात आलं असेल, बरेच जण म्हटले होते कोल्हापूरचा पेपर हा सोपा आहे, परंतु मग मी तुम्हाला त्या लेक्चरमध्ये काय सांगितलं होतं की पेपर हा सोपा अवघड नसतो. तुम्हाला तिथं हिंट आलेली की तुम्हाला प्रश्न कशा प्रकारचे विचारण्यात येऊ लागलेले जीकेवर. तर आता बघा, तिथं सुद्धा हा प्रश्न याच धर्तीवर आणि या डिटेलवर रिपीट झालेला होता. फक्त तिथं तुम्हाला उगमस्थळ विचारलं होतं आणि इथं काय दिलेलं आहे, ठिकाण दिलेलं आहे, परंतु पुढे नदीचं नाव दिलेलं आहे. परंतु गोदावरीचा उगम कुठं होतो, त्र्यंबकेश्वर नाशिक, आणि महाबळेश्वरला कृष्णा नदीचा उगम होतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 तुमचं इथं उत्तर असणार आहे. त्यानंतर बघा, रत्नागिरी जिल्ह्यात किती पोलीस स्टेशन आहे, तर 18 इथं उत्तर तुमचं दिलेलं आहे. त्यानंतर बघा, लोकमान्य टिळक स्मारक कोणत्या शहरात आहे, तर आता कोल्हापूर किंवा इतरही कोणत्याही जिथं जिथं पेपर झालेले आहे तिथं समाज सुधारकावर 2 ते 3 प्रश्न विचारण्यात आलेले. मित्रांनो, तुम्हाला मी परत सांगतोय की समाज सुधारक जे 5-6 ते समाज सुधारक आहे ते तुम्हाला लक्षात ठेवावं लागणार आहे. त्याची डिटेल्स माहिती आणि ती आपण पोलीस भरती ट्रिकी गाईडमध्ये जेवढे समाज सुधारक आतापर्यंत प्रश्न आले त्यांची पूर्ण डिटेल्स सहित आपण इतिहास या पार्टमध्ये समाज सुधारक दिलेले आहे. तर बघा, आता पेज नंबर 182 वर तुम्हाला लोकमान्य टिळक यांची पूर्णतः डिटेल मिळेल. आता मी पूर्णतः डिटेल इथं घेतली नाही, कारण स्क्रीनवर पूर्ण बुक्स तर बसू शकणार नाही किंवा ती पूर्ण माहिती बसू शकणार नाही. काही तुरळक माहिती मी तिथं घेतलेली आहे. आता इथं विचारलं काय तुम्हाला, लोकमान्य टिळक स्मारक कोणत्या शहरात आहे, गुहागर, खेड, चिपळूण, रत्नागिरी, बाकी बरेच तालुक्याचे नावं दिलेले. बघा तिथं आता त्यांचं केशव गंगाधर टिळक हे त्यांचं पूर्ण नाव आहे, यावर सुद्धा प्रश्न आला. त्यांचा जन्म कधी झाला याच्यावर सुद्धा प्रश्न आला. त्यानंतर बघा, कोल्हापूरला विचारलं होतं मराठा जे वृत्तपत्र आहे ते कोणत्या भाषेत आहे, त्यावर सुद्धा प्रश्न आला. म्हणजे या डिटेलवरच आतापर्यंत 3 प्रश्न विचारण्यात आलेले. त्यानंतर जे त्यांचे 2 वर्तमानपत्र आहे, मराठाचे संपादक लोकमान्य टिळक आहे, केसरीचे संपादक आगरकर आहे, आणि इथं विचारण्यात काय आलेलं की त्यांचं स्मारक कोणत्या शहरात आहे. तर बघा, त्यांचा जन्म झाला चिखली, परंतु त्यांचं जे स्मारक आहे ते कुठे आहे, रत्नागिरी. बऱ्याच जणांनी बघितलं असेल त्यांचा वाडा वगैरे तिथं रत्नागिरीमध्ये त्यांचं स्मारक. म्हणजे त्यांचं उत्तर कोणतं असणार, तुमचं ऑप्शन क्रमांक 4 रत्नागिरी. 182 पेज नंबरवर तुम्हाला पूर्णतः डिटेल मिळेल. आता मी डिटेल सहित तुम्हाला प्रूफ सहित प्रश्न कोणते आपल्या पुस्तकातून कशा प्रकारे आले डिटेल सहित का सांगतोय की कारण त्यावर सुद्धा इतर जिल्ह्यांना प्रश्न विचारण्यात येऊ लागलेले. त्यानंतर बघा, खालील नमूद कोणत्या जिल्ह्यात कृषी विद्यापीठ नाही. या अगोदर सुद्धा कोल्हापूरला प्रश्न आलता की तिथं कोणतं आरोग्य विद्यापीठ विचारलं होतं, महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ जे की नाशिकला आहे. तर बघा, इथं लगेच तुम्हाला कृषी विद्यापीठ विचारले. इथं कृषी विद्यापीठ कसा प्रश्न विचारला आहे,
कोणत्या जिल्ह्यात कृषी विद्यापीठ नाही असं विचारलेलं आहे मित्रांनो. मग अशा वेळेस तुम्हाला कृषी विद्यापीठाचे नाव माहिती पाहिजे, तिथं कोणत्या ठिकाणी स्थापन झालेलं ते माहिती पाहिजे, त्याचं इयर वर्ष माहिती पाहिजे, कोणत्या वर्षी स्थापन झालं. तिथे बघा अकोल्याला कोणतं आहे, बघा अकोल्याला कोणतं आहे, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ म्हणजे इथं आहे. त्यानंतर परभणीला कोणतं आहे, डॉक्टर वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठ, त्याची स्थापना 18 मे 1972 म्हणजे हे सुद्धा आहे. त्यानंतर रत्नागिरीला कोणतं आहे ते बघा, डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली रत्नागिरी, स्थापना 18 मे 1972. त्यानंतर मराठवाडा कृषी विद्यापीठाचं नाव हे कोणत्या वर्षी बदलण्यात आलंय ते सुद्धा डिटेल्स तुम्हाला पूर्ण ही पाहिजे. ही डिटेल्स तुम्हाला पूर्ण कृषी विद्यापीठाची आणि इतर जे मुख्य विद्यापीठ आहे त्यांची सुद्धा पेज नंबर 29 महाराष्ट्राच्या भूगोलामध्ये गाईडमध्ये तुम्हाला डिटेल्स सहित मिळेल. तर याचं उत्तर काय असणार आहे, मग सिंधुदुर्गला कोणतंही विद्यापीठ नाही. महत्वाचं सुद्धा कृषी विद्यापीठ कोणतंही सिंधुदुर्गला नाही आणि बाकी ते दिलेले अकोला, परभणी आणि रत्नागिरी इथं कृषी विद्यापीठ आहेत. त्यानंतर बघा रत्नागिरी जिल्ह्यात रायगडला जाताना कोणता घाट लागतो, आता त्या घाटाची तुम्हाला पूर्ण डिटेल्स पोलीस भरती ट्रिकी गाईडमध्ये महाराष्ट्र भूगोल या भागामध्ये मिळेल आणि 18 पेज नंबर पूर्ण घाट. त्यानंतर कोणता घाट कोणत्या शहराला जोडला आहे, कोणत्या 2 शहराला कोणता घाट जोडलेला आहे, आता इथं पूर्ण माहिती मी तर दिलेली नाही, परंतु आपलं उत्तर जे तर कशेडी घाट बघा, आता कशेडी घाट इथं दिलेलं आहे बघा, कशेडी घाट महाड दापोली रत्नागिरी. इथं विचारण्यात काय आलं, रत्नागिरी जिल्ह्यातून रायगडला जाताना म्हणजे दापोली इकडून महाड, आता महाडवर सुद्धा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. 14 सत्याग्रह कुठे झालेला आहे, महाड जिल्हा रायगडमध्ये. म्हणजे बघा जे डिटेल्स मी देतोय त्यावर तुम्हाला वारंवार प्रश्न बाकी जिल्ह्यात सुद्धा विचारण्यात आलेले. तर पेज नंबर 18 वर तुम्हाला पोलीस भरती ट्रिकी गाईडमध्ये मिळेल. तर तुमचं उत्तर असणार इथं कशेडी घाट, त्यानंतर आंबा घाट, कुंभराली घाट, ढोर घाट, ही पूर्ण डिटेल तुम्हाला स्क्रीनवर दिलेली आहे. आणखी तुम्हाला त्याची माहिती पाहिजे असेल तर पेज नंबर 18 पोलीस भरती ट्रिकी गाईडमध्ये महाराष्ट्राच्या भूगोलामध्ये बघा. त्यानंतर बघा सुवर्णदीर्घ किल्ला कुठे आहे. यापूर्वी आपण बऱ्याच जिल्ह्याचं विश्लेषण बघितलं, कोल्हापूरचं सुद्धा बघितलं होतं, तिथं विचारण्यात आलेलं आहे खालीलपैकी कोल्हापूरमध्ये कोणता जिल्हा नाही कोणता किल्ला नाही असा प्रश्न तिथं विचारण्यात आला होता. तर ते उत्तर कोणतं, तिथं सिंहगड होतं. तर इथं बघा बऱ्याच किल्ल्यावर प्रश्न विचारण्यात आला, परंतु तिथं काय विचारलं, सुवर्णदुर्ग किल्ला कोठे आहे. आता हा सुवर्णदुर्ग किल्ला भुईकोट किल्ला आहे की जलदुर्ग किल्ला हे सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे. याची डिटेल्स तुम्हाला पोलीस भरती ट्रिकी गाईड पेज नंबर 58 वर डिटेल्स मिळेल. त्यानंतर बघा सुवर्णदुर्ग किल्ला हा जलदुर्ग किल्ला दापोली तालुक्यात हरणे बंधारात आहे. कुठे ऑप्शन क्रमांक 1 याचं येणार आहे. तुम्हाला पुढच्या बाकीच्या जिल्ह्याला सुद्धा असं विचारलं जाऊ शकतो, जो किल्ला सुवर्णदुर्ग किल्ला जो म्हणून ओळखला जातो, जलदुर्ग किल्ला जो दापोली तालुक्यात आहे परंतु कोणत्या बंधारात, असा सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारण्यात येऊ शकतो. तर बघायची पूर्ण डिटेल. तसेच तिथं जयगड, पूर्णगड, बाणकोट, गोलकोट, विजयगड इत्यादी किल्ले आहेत. म्हणजे तुम्हाला पूर्ण डिटेल्स हे पेज नंबर 8 मिळेल वर आपल्या पोलीस भरती ट्रिकी गाईड महाराष्ट्राच्या भूगोलामध्ये मिळेल. तर बघा आता त्यानंतर आणखी जांभा खडकापासून बनलेली जांभा खडकात कोणता हे आढळतो, तर बॉक्साईट हे खनिज आढळतं. त्यानंतर बघा तिथले प्रमुख पिके कोणकोणते ते सुद्धा लक्षात घ्या, पूर्ण डिटेल तुम्हाला इथं भेटेल. नंतर बघा राज्यातील सर्वाधिक लिंग गुणोत्तर 1122 या जिल्ह्याचे आहे. तर आता जी कंबाईन एक्झाम झाली त्याला हा प्रश्न विचारण्यात आला होता, सर्वाधिक लिंग गुणोत्तर कोणत्या जिल्ह्याचं आहे. तर इथं बघा 1122. नंतर सर्वाधिक सीमा जे आपण जल सीमा म्हणतो, समुद्राची सीमा सुद्धा रत्नागिरी जिल्ह्यालाच लागली. पूर्ण डिटेल तुम्हाला बघायची असेल तर पेज क्रमांक 58 पोलीस भरती ट्रिकी गाईड बुक्समध्ये बघा. आपण ही पूर्ण डिटेल जेवढी मला शक्य तेवढी घेण्यात आलेली, बाकीचं तुम्ही पोलीस भरती ट्रिकी गाईडमध्ये वाचा. त्यानंतर बघा विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म कुठे झाला. आज हे सुद्धा समाज सुधारक होते, यांचा सुद्धा आपल्या क्रांती कामात खूप यांची मदत झालेली मित्रांनो. तर यांचा जन्म जो आहे कधी झालेला आहे 28 मे 1883. यांचं जन्म ठिकाण जे बगूर आहे आणि बगूर कुठे आहे, नाशिक जिल्ह्यात आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 इथं उत्तर असणार आहे. त्यानंतर बघा त्यांनी स्थापन केलेल्या संस्था कोणकोणत्या, कारण सावरकरांच्या ज्या त्यांनी संस्था स्थापन केल्या आहे त्यावर सुद्धा भरपूर जिल्ह्यात प्रश्न विचारण्यात आलेला आहे. आता त्यांची पहिली संस्था बघा राष्ट्रभक्त 1899 स्थापन केली होती. त्यानंतर मित्रमेळा 1900 स्थापन केली होती आणि अभिनव भारत 1904 स्थापन केली होती. त्यानंतर त्यांचे सावकारांचे मोठे बंधूंचं नाव वगैरे आणि पूर्ण जे तुम्हाला आणखी त्यांची डिटेल्स बघायची असेल तर पेज क्रमांक 182 इतिहासामध्ये बघा. समाज सुधारक म्हणजे वासुदेव बळवंत फडके व दामोदर चापेकर यांच्या प्रेरणा घेऊन त्यांनी काय क्रांती चळवळीत उडी घेतली होती. म्हणजे पूर्ण डिटेल तुम्हाला पेज क्रमांक 185 वर पोलीस भरती ट्रिकी गाईड इतिहास या भागात मिळेल. त्यानंतर बघा रत्नागिरी जिल्ह्यात किती विधानसभा मतदारसंघ आहेत. बऱ्याच जणांना वाटलं असेल
की 9 तालुके रत्नागिरीमध्ये म्हणजे 9 असेल, किंवा बऱ्याच जणांनी लॉजिक लावला असेल त्यापेक्षा कमी कोणतं आहे 6 आहे, मग 6 उत्तर आलं असेल, परंतु याचं कोणतं आहे 5. तर बघा मित्रांनो, विधानसभा जर तुम्हाला माहिती विधानसभेवर आमदार निवडून दिले जाते, मग एक आमदार तुम्हाला जर निवडायचा असेल तर 1,00,000 लोकसंख्येमागे निवडला जातो. म्हणजे तुम्हाला डिटेल्स माहिती तुम्हाला पेज क्रमांक राज्य घटनामध्ये पोलीस भरती ट्रिकी गाईडमध्ये डिटेल्स मिळेल. म्हणजे इथं विधानसभेचा जर विचार केला तर 5 विधानसभा रत्नागिरी जिल्ह्यात आहे. त्यानंतर बघा मतदारसंघ म्हणतो आपण त्याला. क्षेत्रफळानुसार महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? आता हा प्रश्न जो 16, 17, 18 तिन्ही वर्षात मित्रांनो विचारण्यात आलेला आहे. म्हणजे हा रिपीट झालेला आहे, परंतु रिपीट झाले असल्याने दुसरा तुम्हाला यावर प्रश्न सुद्धा फिरवला जाऊ शकतो. हा प्रश्न कसा फिरवला जाऊ शकतो? तुम्हाला अहमदनगर जिल्ह्याचं क्षेत्रफळ विचारलं जाऊ शकतं. हे डिटेल्स तुम्हाला पेज क्रमांक 43 वर आपल्या पोलीस भरती ट्रिकी गाईडमध्ये डिटेल्स सहित मिळेल. बघा आता क्षेत्रफळाने सर्वाधिक मोठा जिल्हा अहमदनगर आहे, मग त्याचं क्षेत्रफळ किती विचारलं जाऊ शकतं. आता हा भरपूर वेळेस विचारण्यात गेला, डायरेक्ट त्याचं क्षेत्रफळ विचारलं जाऊ शकतं. अहमदनगरचा क्षेत्रफळाचा विचार केला तर 17,048 चौरस किलोमीटर आहे. नंतर असा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो, सर्वात कमी क्षेत्रफळ असणारा जिल्हा कोणता? तर बघा ते डिटेल्स. क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा मुंबई शहर, ज्याचं क्षेत्रफळ किती आहे 157 चौरस किलोमीटर. त्यानंतर मुंबई उपनगरचं आहे 446 चौरस किलोमीटर. त्यानंतर क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा अहमदनगर, परंतु त्यानंतर कोणत्या जिल्ह्याचा क्रमांक लागतो? तर पुण्याचा लागतो, पुण्यानंतर नाशिकचा लागतो. अशी पूर्ण डिटेल्स तुम्हाला पेज क्रमांक 43 वर मिळेल मित्रांनो. कारण आपण करतोय, आपण फक्त सांगत नाही का या पुस्तकातले एवढे प्रश्न आले किंवा उगाच फापट पसारा फेकायचं काम आपण इथं करत नाही. प्रूफ सहित सांगतोय प्रश्नवर आणि डिटेल्स आणि पेज क्रमांक सुद्धा तुम्हाला त्या पोलीस भरती ट्रिकी गाईडचा मिळतोय आणि त्यामध्ये 4ही सब्जेक्ट हे कव्हर केलेले. त्यानंतर बघा चपराळा अभयारण्य कुठे आहे? आता हा प्रश्न बरेच जण चुकलेले मित्र, बरेच जण. कारण की बऱ्याच जणांनी फक्त काय केले, राष्ट्रीय उद्याने जे महाराष्ट्रात तेवढेच पाठ करून ठेवलेले, परंतु इतर जे अभयारण्य ते सुद्धा तुम्हाला लक्षात घ्यावं लागणार आहे. आता बघा चपराळावर प्रश्न विचारता आलेला. आता चपराळा गडचिरोली तालुका कोणता आहे? चांबरोशी. त्याची स्थापना 1986 आणि ते किती 135 चौरस किलोमीटर मध्ये पसरलेलं आहे. आणि तुम्हाला पेज क्रमांक 30 महाराष्ट्राचा भूगोल पोलीस भरती ट्रेकिंग गाईडमध्ये पूर्ण अभयारण्य, त्यानंतर जे राष्ट्रीय उद्यान आहे ते सुद्धा, आणि कोणाकोणाचे नाव कसे चेंज झालेले, कारण पेंच राष्ट्रीय उद्यानाचं नाव काय असा प्रश्न SRPF ला विचारण्यात आलेला आहे. बरोबर आहे. म्हणजे कधी कोणाचं नाव चेंज झालं किंवा त्याची स्थापना किती किंवा किती क्षेत्रफळात पसरलेलं आहे, पूर्ण डिटेल्स तुम्हाला आपल्या पोलीस भरती ट्रिकी गाईडमध्ये. आणि याची डिटेल घ्यायची असेल तर तुम्हाला पेज क्रमांक 30 वर मिळेल. मग याचं उत्तर कोणतं असणार आहे? चपराळाचं. बघा चपराळा गडचिरोली तालुका चांबरोशी म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 याचं उत्तर आहे. त्यानंतर बघा बक्सरची लढाई कधी झाली? 22 ऑक्टोबर 1774. बक्सरची लढाई इथं विचारण्यात आलेला असेल तर तुम्हाला बाकीच्या सुद्धा लढाई, ज्या प्लासीच्या ज्या 3 लढाई झाल्या त्या कधी कोणत्या वर्षी झाल्या, त्यामध्ये कोण कोण समावेश होतं, कोणाकोणात लढाई झाल्या हे सुद्धा तुम्हाला लक्षात घ्यावं लागणार आहे इतिहासामध्ये. त्यानंतर बघा आधुनिक भारताचा जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? ओके, तर इथं बघा तुम्हाला पेज क्रमांक 181 वर पूर्ण डिटेल्स मिळेल. आता आधुनिक इथं प्रश्न काय विचारण्यात आला, आधुनिक भारताचा जनक कोणाला म्हणून ओळखले जाते? तर याचं उत्तर असणार तुमचं राजा राममोहन राय, ऑप्शन क्रमांक 2. तर बघा आता हा प्रश्न तुम्हाला इतिहासमध्ये पोलीस भरती ट्रिकी गाईडमध्ये 181 पेजवर नंबरवर मिळेल. तर बघा त्याचे जे डिटेल्स आपण बघितली, भारतातील सामाजिक धार्मिक प्रबोधनाचे अग्रदूत किंवा जनक असे कोणाला म्हणतात? राजा राममोहन राय. त्यानंतर आधुनिक भारताचे जनक, त्यानंतर आधुनिक भारताचा निर्माता, आधुनिक भारताचे अग्रदूत, भारतीय पुनरुज्जीवन जनक, म्हणजे यांना जे काही नावं दिलेले ही पूर्ण डिटेल्स तुम्हाला पेज क्रमांक 181 आपल्या पोलीस भरती ट्रिकी गाईडमध्ये मिळेल. बघा आणखी त्यांना जे दिल्लीचा मुघल अकबर दुसरा याने राजा राममोहन राय यांना राजा ही पदवी दिली होती. म्हणजे तुम्हाला जे समाज सुधारक दिले त्यांच्यावर कोणताही कशाही प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात, म्हणून तुम्हाला पूर्ण डिटेल्स आपण पोलीस भरती ट्रिकी गाईडमध्ये दिलेले आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांच्या आणखी एक्झाम बाकी आहे, त्यामुळे मित्रांनो तुम्हाला संधी जाऊन देऊ नका. तुम्हाला हिंट मी देतोय की कारण प्रश्न कशा प्रकारे विचारण्यात येतात आणि कसे विचारले जाऊ शकतात ते आपण जी डिटेल प्रश्न आणि डिटेल देतोय आणि त्याचं पेज क्रमांक सुद्धा देतो ते नक्कीच वाचा, तुम्हाला त्याचा फायदा होईल. बघा आता प्रश्न काय होता, आधुनिक भारताचा जनक. तर बघा आधुनिक भारताचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर राजा राममोहन राय. त्यानंतर आधुनिक भारताचा निर्माता सुद्धा त्यांनाच म्हटले जाते, आधुनिक भारताचे अग्रदूत सुद्धा त्यांना म्हटले जाते, भारतीय पुनरुज्जीवनाचे जनक सुद्धा त्यांना म्हटले जाते, भारतीय प्रबोधनाचे जनक सुद्धा त्यांना म्हटले जाते, मानवतावादी समाज सुधारक सुद्धा त्यांना म्हटले जाते. आणि त्यांचे मूळ नावाचा जर विचार केला
तर बॅनर्जी असे त्यांचे मूळ नाव होते. तर बघा, आणि त्यांना ती पदवी जी दिली होती राजा, ही कोणा दिली होती तर दिल्लीचा मुघल अकबर यांनी. म्हणजे अशी पूर्ण डिटेल्स तुम्हाला ठेवावं लागणार आहे, आणि आपण ती पोलीस भरती ट्रिकी गाईडमध्ये पूर्णतः डिटेल्स दिलेली मित्रांनो. त्यानंतर बघा, रामकृष्ण मिशन या धर्मसंस्थेची स्थापना कोणी केली? तर हा प्रश्न तुम्ही वाचल्या आता सोपा आहे, कारण बऱ्याच जणांनी विवेकानंदांचं साहित्य वाचलेलं असतं. सर्वांना माहिती, याची डिटेल्स सुद्धा आपण इतिहासाच्या बुक्समध्ये स्वामी विवेकानंदांची दिलेली, म्हणजे त्यांच्या आणखी या व्यतिरिक्त वर्तमानपत्र कोणते किंवा त्यांनी कोणते ग्रंथ लिहिले त्याची सुद्धा डिटेल तुम्हाला इतिहासमध्ये पोलीस भरती ट्रिकी गाईडमध्ये मिळेल. म्हणजे उत्तर कोणतं असणार आहे? स्वामी विवेकानंद. त्यानंतर बघा, चंपारण्यमधील शेतकऱ्यांचा लढा चिंबटिंबाशी संबंधित होता. तर हे तुम्हाला इतिहासामध्ये डिटेल्स मिळेल. कारण हा सत्याग्रह का झाला? कारण इंग्रजांनी जे अन्याय केला त्यांच्यावर, जे ती नीळ पिकाचे शेतकरी आणि कमी भावात घ्यायचे, जो अन्याय केला, म्हणजे हा कशाशी संबंधित होता तर नीळ या उत्पादनाशी संबंधित होता. आणखी डिटेल्स तुम्ही पोलीस भरती ट्रिकी गाईड इतिहासात या भागात बघा. त्यानंतर बघा, आकाशवाणी ही कविता कोणी लिहिली? तर रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिली. म्हणजे बघा, रवींद्रनाथ टागोर हे कवी होते, महान व्यक्ती होते, परंतु त्यांनी स्वातंत्र्यात कुठेही भाग घेतलेला नाही असा सुद्धा प्रश्न आलेला आहे. परंतु त्यांनी राष्ट्रीय जनगण, त्यानंतर आणखी बरेचसे ग्रंथ त्यांनी लिहिले, कवी सुद्धा ते होते. म्हणजे रवींद्रनाथ टागोर यांचं कोणतं आहे? आकाशवाणी ही कविता आहे. त्यानंतर बघा, खालीलपैकी सर्वात जुनी कोणती घटना आहे? तर अमेरिकन क्रांती. बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल, फ्रेंच क्रांती की रशियन क्रांती की विश्वयुद्ध? मग पहिलं विश्वयुद्ध, दुसरं विश्वयुद्ध कधी घडलं, फ्रेंच क्रांती कधी घडली, त्यानंतर रशियन क्रांती कधी घडली, अमेरिकन क्रांती कधी घडली, ही पूर्ण डिटेल तुम्हाला पोलीस भरती ट्रिकी गाईड इतिहासात मिळेल. त्यानंतर बघा, खालील विधानाची शक्यता पडताळून त्या खालील पर्यायामधून उत्तराचा पर्याय निवडा. बघा मित्रांनो, आता राज्यसेवेला जसा प्रश्न विचारला जातो किंवा कंबाईनला जसा प्रश्न विचारला जातो, तसा तुम्हाला पोलीस भरतीला विचारण्यात आलेला आहे. ऑप्शनमध्ये ऑप्शन दिले आणि विचारले कोणतं बरोबर आहे आणि कोणतं बरोबर नाही. अशा वेळेस म्हणूनच बरेच जण म्हणत होते की रत्नागिरीचा पेपर सर आम्हाला अवघड गेलेला. अवघड काही गेलं नाही. पोलीस भरती ट्रिकी गाईड जे मी तुम्हाला नाव सांगतो त्या व्यतिरिक्त पेपर बाहेर निघालेलंच नाही. तर बघा, आता इथं पहिला जो प्रश्न दिलेला आहे तुम्हाला, जे दिलेलं आहे विधान काय आहे? बलवंतराय मेहता समितीने 24 नोव्हेंबर 1957 साली अहवाल सादर केला. बरोबर आहे की चूक आहे? त्यानंतर दुसरं जे विधान आहे ब, अशोक मेहता समितीने 2 स्तरीय पंचायत राजची शिफारस केली का नाही? कारण या पूर्ण ट्रिक्स तुम्हाला पंचायत राजमध्ये आपल्या पोलीस भरती ट्रिकी गाईडमध्ये मिळणार आहे. पेज क्रमांक सांगतो तुम्हाला नंतर. देशातील राजस्थान या राज्यात पंचायत राजचा शुभारंभ 2 ऑक्टोबर 1959 झाला. त्यानंतर बलवंतराय मेहता कमिटीने शिफारस केलेली पंचायत राज व्यवस्था ही 2 स्तरीय होते. बरेच जण हे चुकलेलं असेल मित्रांनो. तर बघा, आता पहिलं विधान एक करेक्ट आहे, ब विधान करेक्ट आहे, आणि क विधान करेक्ट आहे, आणि ड विधान आहे, म्हणजे तुमचं अ ब क बरोबर आहे. आता त्याची डिटेल्स तुम्हाला मी दाखवतो. पेज क्रमांक कितीवर आहे आपली? 147 वर, त्यानंतर 150 वर. तर बघा, आता तुम्हाला पहिला प्रश्न काय? बलवंतराय मेहता समिती 24 नोव्हेंबर 1957 साली अहवाल सादर केला. बघा, अहवाल कधी सादर केला? 24 नोव्हेंबर 1957. म्हणजे पहिलं विधान हे करेक्ट आहे. त्यानंतर काय त्यांची डिटेल्स दिलेली बघा. बलवंतराय मेहता ही गुजरातची माजी मुख्यमंत्री होती, आणि बलवंतराय मेहता ही समिती कशाची? केंद्राची का राज्याची? तर ही समिती केंद्राची होती. सर्वात अगोदर स्थापन झालेली आहे पंचायत समिती, म्हणजे केंद्राची समिती होती. आणि किती स्तरीय होती बलवंतराय मेहता? त्रिस्तरीय होते. तर बघा मित्रांनो, मी तुम्हाला 3 स्तरीय, 2 स्तरीय, 4 स्तरीय लक्षात कसं ठेवायचं ही सुद्धा ट्रिक्स मी पोलीस भरती ट्रिकी गाईडमध्ये दिलेली आहे. बघा, पेज क्रमांक 147 वर कसं लक्षात ठेवायचं ते पण दिलेलं आहे. त्यानंतर बघा, आता 3 स्तर, पंचायत राज समिती आणि जिल्हा समिती आणि ग्रामपंचायत, असे 3 स्तरे, म्हणजे 3 स्तरीय समिती होती, आणि स्थापना 16 जानेवारी 1957. पण तुम्हाला तिथं काय विचारलंय? अहवाल विचारलाय. मग अहवाल काय? 24 नोव्हेंबर 1957. म्हणजे पहिलं हे तुमचं करेक्ट आहे. त्यानंतर काय विचारलंय? अशोक मेहता समितीने 2 स्तरीय पंचायत राजची शिफारस केली. बघा, अशोक मेहता समिती स्थापना कधी? 12 डिसेंबर 1977. एकूण शिफारस 232. अहवाल सादर केला 21 ऑगस्ट 1978. त्याचे अध्यक्ष होते अशोक मेहता हेच, आणि ही सुद्धा केंद्राचीच समिती होती. आणि तुम्हाला विचारण्यात आले ती किती स्तरीय? बघा, तिची शिफारस ही समिती होती द्विस्तरीय. त्यानंतर बघा, म्हणजे तुमचं दुसरा ऑप्शन जे विधान आहे ते सुद्धा करेक्ट आहे. त्यानंतर देशातील राजस्थान या राज्यात पंचायत राजचा शुभारंभ 2 ऑक्टोबर 1959 रोजी झाला. करेक्ट आहे, कारण पहिली पंचायत राज जी स्थापन झालेली ती राजस्थानमध्ये झालेली आहे, आणि महाराष्ट्रात कधी झालेली आहे? तर 9 नंबरला. बघा, ट्रिक सुद्धा रात को पंप लाना आहे. पहिली जी स्थापन झालेली कोणती? राजस्थान. ट्रिक्स लक्षात घ्या. आणि दुसऱ्या नंबरला कोणतं आहे? अ वरून आंध्र प्रदेश, परत यावरून आसाम, टी वरून तामिळनाडू, के वरून कर्नाटक, ओ पासून ओडिसा, पी पासून पंजाब, यू पासून उत्तर प्रदेश, आणि एम पासून महाराष्ट्र, म्हणजे 9व्या क्रमांकाला स्थापन झालेले.
म्हणजे तुम्हाला जरी विचारून द्या, आज तुम्हाला राजस्थान विचारलं पहिली पंचायत राज स्थापन करणार राज्य कोणतं आहे, तुम्हाला दुसरं सुद्धा विचारलं तर या ट्रिक्सवरून तुम्ही लक्षात ठेवू शकता, रात को पंप लाना आहे. कारण काय बरेच जण चोर आता वाढलेले, पेट्रोलचे भाव वाढलेले, म्हणून आपण ट्रिक तशी लक्षात ठेवायची, रात को पंप लाना आहे. म्हणजे बघा तुम्हाला पूर्ण क्लिअर झाले पूर्ण यामध्ये. प्रश्न बघा, देशातील राजस्थान हे राज्यात पंतराज्य शुभारंभ म्हणजे करेक्ट आहे. त्यानंतर बलवंतराय मेहता ही मित्रांनो द्विस्तरीय नव्हती, तर ही किती होती, 3 अक्षरावरून तुम्ही लक्षात ठेवा, ही समिती होती त्रिस्तरीय. बलवंतराय मेहता 1 2 3, म्हणजे तुमचं ऑप्शन ड विधान चूक होतं, म्हणजे अ ब क इ द बरोबर असणार आहे. हे तुम्हाला पंचायत राजमध्ये मिळेल. त्यानंतर बघा, भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक कोणती, तर सर्व माहिती पाहिजे, कारण बरेच जण बँकेचे व्यवहार करतात. हा प्रश्न तर कोणाचा चुकलेला असेल तर ती बँक कोणती, आपण तिला म्हणतो SBI. भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक म्हटलं तर कोणती येणार, इथं SBI. त्यानंतर बघा, हत्ती हा कोणत्या प्रकारचा प्राणी आहे. आता याला कुठं वाचन करण्याची गरज आहे का, सर्वांनी हत्ती बघितलेला असेल. हत्ती हा मांस खातो का, नाही. मग हत्ती काय खातो सर्वांना माहिती आहे. मग त्यानुसार तुम्हाला फक्त लॉजिकनुसार हा प्रश्न सॉल्व करायचा होता, तर हत्ती हा शाकाहारी प्राणी. त्यानंतर बघा, कोविड-19 साठी सुवर्ण मानक चाचणी काय आहे. मित्रांनो, मी वारंवार तुम्हाला करंटवर तयारी कशी करायची वारंवार सांगतोय की बघा, कोविडवर प्रश्न आणि म्हणजे जे कोरोना आहे, कोरोना प्रश्न हमखास येतात. पहिल्या वेळेस तुम्हाला काय विचारलं होतं, कोल्हापूर असो किंवा इधर, कोल्हापूरमध्ये काय विचारण्यात आलेलं होतं की जे सिरम इन्स्टिट्यूट आहे, जे त्यांचे CEO विचारण्यात आलेले होते. त्यानंतर बऱ्याच ठिकाणी तुम्हाला ज्या आपण लस घेतोय, कोविशिल्ड असो, कोवॅक्सिन असो, किंवा मग ह्या कोणत्या म्हणजे कोरोनासाठी कोणत्या लस देण्यात येतात ते सुद्धा तुम्हाला प्रश्न अशा प्रकारे विचारण्यात आला आहे. त्यानंतर बघा, इथं RT-PCR कोविड-19 साठी सुवर्ण मानक चाचणी कोणती, तर ऑप्शन क्रमांक RT-PCR. म्हणजे काय, तुम्हाला कोविडची पूर्ण माहिती ठेवावी लागणार आहे. ओके, म्हणजे करंट तुम्हाला जास्त 1 वर्षापूर्वीचं असं विचारलं जात नाही, जसं की राज्यसेवा कंबाईन केलं होतं. तर तुम्हाला जे आता सध्या ज्या घटना घडतात लेटेस्ट 2-3 महिन्याच्या, त्यावरच प्रश्न विचारला जात आहे करंटवर. तशा प्रकारे तुम्ही तयारी करा. त्यानंतर बघा, खालीलपैकी कोणते तलाव त्यांच्या स्थानांशी योग्य ऋतूत जुळत नाही. मग असे प्रश्न जर आले त्यावेळेस तुम्हाला खूप अवघड जातं, कारण तुम्हाला ते प्रत्येक स्थान आणि ते ठिकाण माहिती पाहिजे नेमकं प्रश्न. बघा, तिथं बऱ्याच जण लोणार, बऱ्याच जणांना माहिती असेल बुलढाणामध्ये, म्हणजे तुम्ही इथं करेक्ट करणार. आणि इथं लोकटक रत्नागिरी हे जर माहीत नसेल तर तुम्ही इथं उत्तर चुकू शकता. त्यानंतर रंकाळा कोल्हापूर इथं सुद्धा माहीत नसेल तुम्हाला, कारण इथं काय दिलेलं आहे, तलाव आणि त्या तलावाशी निगडीत स्थानं दिलेले आहे. त्यानंतर बघा, अंबाझरी नागपूर, म्हणजे हे करेक्ट आहे. परंतु लोकटक दे मित्रांनो, आपण कोल्हापूरचं विश्लेषण ज्यांनी बघितलं नसेल बघा, तिथं सुद्धा मी तुम्हाला वर्णन केलं होतं. लोकटक सरोवर जे आहे ते जम्मू काश्मीरमध्ये, आणि त्यानंतर त्यामध्ये दाल सुद्धा सरोवर दिलेलं होतं. म्हणजे लोकटक तुम्हाला लक्षात ठेवायला लागणार आहे. आता बघा, इथं लोकटक सरोवर कुठे, मणिपूरमध्ये. बघा इथं, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 इथं काय असणार आहे, चुकीचं असणार, योग्य ऋतूत जुळत नाही. लोकटक सरोवर रत्नागिरीमध्ये आहे का, नाही. तर बघा, लोकटक सरोवर जे आहे ते मणिपूरमध्ये. आणि जे तुम्हाला बघा, कोल्हापूरला जो प्रश्न विचारण्यात आलेला होता तिथे विचारलं होतं, दाल सरोवर कोणत्या राज्यात आहे. तर बघा, हे दाल सरोवर जम्मू काश्मीर, इथं सुद्धा आपण तिथं पूर्ण डिटेल्स बघितले ते. आणि हे जे सरोवर दिलेले आहे हे गोड्या पाण्याचे सरोवर आहे. त्यानंतर लोणार सरोवर आहे, जे कोणत्या खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. मग खाऱ्या पाण्याचे सरोवर असणारे कोणकोणत्या राज्यात आहे, त्यानंतर गोड्या पाण्याचे सरोवर असणारे कोणकोणत्या राज्यात आहे, ते पूर्ण डिटेल तुम्हाला भारताचा भूगोल पेज क्रमांक 95 मिळेल. बघा, पूर्ण मी प्रूफ सहित तुम्हाला प्रश्न कसा आपल्या पुस्तकातून आलेला आहे आणि डिटेल्स तुम्हाला कशी वाचायची ते सांगतोय. त्यानंतर बघा, भारतातील या राज्यात सर्वात जास्त रबराचे उत्पादन होते. आता बऱ्याच जणांना माहिती केरळ आहे. ओके, परंतु मित्रांनो, यानंतर तुम्हाला साखरेचं उत्पन्न सुद्धा विचारू शकतात, किंवा ऊसाचं उत्पन्न सर्वाधिक कोणत्या राज्यात होतं, किंवा बॉक्साईटचं कोणत्या राज्यात होतं, किंवा सोन्याचं कोणत्या राज्यात होतं, असे प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. म्हणजे तुम्हाला हिंट इथून येते की तुम्हाला उद्योगधंदे सुद्धा विचारले जाऊ शकतात भारतातील, त्यानंतर महाराष्ट्रातील, ते सुद्धा तुम्हाला डिटेल्स पूर्ण भारताच्या भूगोलमध्ये आपण सेपरेट चॅप्टर दिलेला आहे, उद्योगधंदे. बघा, तिचं उत्तर कोणतं आहे, केरळ आहे. त्यानंतर बघा, गोमती, घागरा आणि कोसी या नद्या या नदीच्या उपनद्या आहेत. बघा, आतापर्यंत प्रश्न तुम्हाला असे विचारणार, बऱ्याच जिल्ह्यात काय विचारलं, डायरेक्ट उगमस्थळ विचारलं. आता इथं डायरेक्ट काय विचारलं तुम्हाला, डायरेक्ट नद्याच्या उपनद्या दिलेल्या आहे, आणि त्या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत ते विचारलेलं आहे मेन. तर इथं बघा, गंगा. आता इथं या ज्या नद्या दिसतात तुम्हाला, गोमती, घागरा आणि कोसी, बरोबर आहे, या नद्या कशाच्या, तर गंगा नदीच्या उपनद्या आहे.
बघा आता तिचा उगम कुठं होतं, गंगोत्री शिखराजवळ तिबेटमध्ये. ही गंगा जी नदी आहे अलकनंदा आणि भगीरथी या दोन्ही नद्यांचा संयुक्त प्रवाहापासून बनलेली आहे. त्यानंतर गंगा नदीने भारताचा किती टक्के, 25% भाग व्यापलेला आहे आणि भारतातील सर्वात लांब नदी म्हणून तिला ओळखलं जातं. भारताची 40% लोकसंख्या ही गंगा नदीच्या खोऱ्यात राहते. विचारलं शकतं बघा, भारतातील लांबीने सर्वात मोठी नदी ही गंगा नदी आहे. त्यानंतर तिच्या उपनद्या बघा, गोमती, त्यानंतर रामगंगा, कोसी, इथं कोसी दिलेलं आहे बघा, त्यानंतर घागरा, महानंदा, यमुना व शोनिया. आणि डिसेंबर 2008 मध्ये गंगा नदीला राष्ट्रीय नदीचा दर्जा प्राप्त झाला. विचारलं जाऊ शकतं राष्ट्रीय नदीचा दर्जा कोणत्या नदीला प्राप्त आहे, विचारलं जाऊ शकते. डिटेल्स तुम्हाला पूर्ण भारताचा भूगोल पेज क्रमांक 88 वर पोलीस भरती ट्रिकी गाईड मध्ये मिळेल. त्यानंतर बघा, शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला, बऱ्याच जिल्ह्यात विचारण्यात आलं. शिवाजी महाराजांनी कोणता पहिला जिल्हा जिंकला, म्हणजे काय तुम्हाला शिवाजी महाराजांच्यावर सुद्धा एक प्रत्येक जिल्ह्यात एक तरी प्रश्न येतोय, म्हणजे तुम्हाला त्यांची डिटेल सुद्धा शिवाजी महाराजांची ठेवा लागणार आहे बघा. आणि याची डिटेल तुम्हाला बघायची आहे शिवाजी महाराजांची इतिहास नंबर पेज क्रमांक 169 पोलीस भरती ट्रिकी गाईडमध्ये दिलेले. आता शिवाजी महाराजांची तर काय विचारलं, बऱ्याच जणांना माहिती असणार आहे आणि माहिती पाहिजे, कारण महान व्यक्ती आहे. 19 फेब्रुवारी 1630 यांचा शिवाजी महाराजांचा जन्म झाला आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1. त्यानंतर त्यांच्या वडिलांचं नाव, त्यांचा जन्म कुठे झाला, त्यांच्या आईंचं नाव काय होतं, त्यांच्या आईंचं जे गाव होतं ते कोणतं होतं, किंवा त्यांचे वडील कोणते होते. त्यानंतर शहाजी राजांच्या जे जहागिरीचा मुलूक होता, कारण हा प्रश्न कंबाईनला विचारला आलेला आहे. पुणे, सुपे, इंदापूर, चाकण, ज्यांचं जे मुलूक होतं ते कोणकोणतं होतं, पुणे, सुपे, इंदापूर, चाकण. आणखी या व्यतिरिक्त डिटेल तुम्हाला 169 पेज नंबर पोलीस भरती ट्रिकी गाईडमध्ये बघा. त्यानंतर बघा, सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी कुठे आहे, तर हैदराबाद, जिथं की IPSचं ट्रेनिंग दिलं जातं. ओके, UPSC मधून जे सिलेक्शन होतं IPS म्हणून त्यांचं सिलेक्शन, त्यांची ट्रेनिंग इथं दिली जाते हैदराबाद. त्याचं नाव काय, सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकॅडमी. त्यानंतर बघा, गटात न बसणारे पद ओळखा. जवाहरलाल नेहरू, मुलाभाई देसाई, बहादूर सप्रू, रवींद्रनाथ टागोर. या अगोदर तुमचा प्रश्न आला होता, आकाशवाणी जी कविता, म्हणजे जे रवींद्रनाथ टागोर हे काय तर कवी मित्रांनो, यांचा स्वातंत्र्य लढ्यात सहभाग नव्हता, परंतु त्यांनी असं आतून त्यांच्या ज्या कविता होत्या, ज्या काही हे होतं त्यांच्यातून ते प्रेरणा मिळाली, म्हणजे ऑप्शन असणार आहे रवींद्रनाथ टागोर. नंतर बघा, मणिपूर, इम्फाळ, मिझोराम. आता मणिपूरची राजधानी इम्फाळ ही जर बऱ्याच समजलं असेल, तुम्हाला राजधान्या सुद्धा लक्षात ठेवावं लागणार आहे. राजधान्यासोबत त्या राज्याची लोकसंख्या किती किंवा तिथलं क्षेत्रफळ किती हे सुद्धा तुम्हाला लक्षात घ्यावं लागणार आहे, किंवा कोणत्या राज्याची स्थापना कधी झाली ही पूर्ण डिटेल तुम्हाला पेज क्रमांक 86 पोलीस भरती ट्रिकी गाईडमध्ये मिळेल. तर बघा, आता एकदा काय विचारलंय, मणिपूर, इम्फाळ. मणिपूरची राजधानी इम्फाळ आहे, नंतर त्याचं क्षेत्रफळ, लोकसंख्या. मग मिझोरामची कोणती येणार आहे, तर बघा इथं आता मिझोरामची कोणती, एजोल आहे. मग तिची लोकसंख्या आणि क्षेत्रफळ कितीचे सुद्धा दिलेलं आहे, कारण क्षेत्रफळाने पहिलं राज्य कोणतं, दुसरं राज्य कोणतं, महाराष्ट्र क्षेत्रफळाने कितवा क्रमांक लागतो, अशा प्रकारे सुद्धा प्रश्न विचारण्यात येऊ शकतात, ते सुद्धा लक्षात घ्या. त्यानंतर बघा, लोकसभा 5 वर्ष तर राज्यसभा किती वर्ष. आता ही डिटेल्स मी तुम्हाला बऱ्याच जणांनी व्हिडिओ बघितला नसेल, कोल्हापूरचा आपण जीकेचा व्हिडिओ टाकलेला आहे, तिथं सुद्धा रिपीट, म्हणजे या आपण आतापर्यंत जे विश्लेषण बघितलं रत्नागिरी पेपरचं, ते 50% कोल्हापूरचं विश्लेषण ॲज इट इज रिपीट पेपर, कारण की बरेच जण म्हणे रत्नागिरीचा पेपर अवघड काही नव्हता. बघा, आता लोकसभा 5 वर्ष तर राज्यसभा किती वर्ष, म्हणजे राज्यसभेचा कार्यकाळ किती असतो, मग 6 वर्ष. आणि राज्यसभा सदस्याचे वय हे 30 वर्ष असतात. राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह आहे. कलम 80 मध्ये राज्यसभेची तरतूद करण्यात आलेली आहे, आणि राज्यसभेवर एकूण सदस्य संख्या सुद्धा तुम्हाला विचारण्यात आलेली आहे. तर किती आहे, 250. मग राज्यसभेवर खासदार कशा प्रकारे निवडून दिले जातात, काय पात्रता त्यांची आहे, हे सुद्धा डिटेल तुम्हाला पेज क्रमांक 131 वर मिळेल पोलीस भरती ट्रिकी गाईडमध्ये. तर मित्रांनो बघा, आपण जे रत्नागिरीचं बघितलं, त्यानंतर कोल्हापूरचं बघितलं, कशा प्रकारे आपल्या पोलीस भरती ट्रिकी गाईडमधून प्रश्न आलेले. तर बऱ्याच जणांना बुक्सचा जर प्रॉब्लेम होत असेल, मिळत नसेल, तर त्यांनी कॉन्टॅक्ट करा 97 67 98 49 57 या नंबरवर कॉल करा. तर बघा, हे प्रूफ सहित आपण पूर्ण व्हिडिओ देतोय. यानंतर मराठीचे सुद्धा व्हिडिओ तुम्हाला मिळतील, जीकेचे सुद्धा मिळतील. तर आपण आज इथे थांबूया. ज्यांना कोणाला प्रॉब्लेम येत असेल, बुक्सचं शॉर्टेज बऱ्याच पूर्ण महाराष्ट्रभर आलेलं आहे, तर त्यांनी या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकतात, बुक्स अवेलेबल होईल. तर थांबूया, थँक्स.